चारोटी टोल नाक्यावर काही गुंडांकडून टोल वसूल केलं जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। तसा आरोप वाहन चालकांकडून केला जात आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर NHAI ने महाराष्ट्र राज्यातील काळ्या यादीत असलेल्या ईगल इन्फ्रा या कंपनीला टोल वसुलीचा कंत्राट दिला आहे। हा कंत्राट 5 मे पासून ईगल इन्फ्रा या कंपनीला देण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे। मात्र या कंपनीकडून टोल नाक्यावर गुंडगिरी करून टोल वसूल केला जात असल्याचा आरोप आहे। तर भारत सरकारनं फास्ट टॅगला बंधनकारक केला आहे। टोल प्लाझावरील भ्रष्टाचार आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे। तसेच नियमानुसार केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्स संदर्भात जे नियम लागू केलं आहे त्यानुसार 20 किलोमीटर पर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनधारकांना टोल लागणार नाही। त्यासाठी त्यांच्या वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम हवी आहे, म्हणजे ते स्थानिक आहे याचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे असायला हवे आहेत। हा नियम संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे। मात्र चारोटी येथील टोल नाक्यावर ईगल इन्फ्रा या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्थानिक असलेल्या वाहनधारकांकडून जबरदस्तीने टोल वसुली केली जात असल्याचा आरोप आहे। तर ईगल इन्फ्रा या कंपनीला 2019 मध्येच ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आले होते। मात्र त्याच कंपनीला हा टोल वसुलीचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कंत्राट कसं काय देण्यात आला असा प्रश्न देखील या माध्यमातून उपस्थित होत आहे। तर एकंदरीत चारोटी टोल नाक्यावर वाहनधारकांचा छळ सुरू असून कायदेशीररित्या या प्रकरणी कारवाई होणे गरजेचं आहे अशी मागणी करण्यात आली आहे।